नमस्कार, सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कुकर मध्ये होणारा झटकीपट असा सोयाबीन पुलाव कसा बनवायचा हे पाहणार आहोत। इथे आपण सोयाबीन चंक्स गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। त्यानंतर बासमती तांदूळ सुद्धा भिजत ठेवलेला आहे। इथे आपण कुकर मध्ये तेल घालून घेतलेले आहे आणि तेल गरम होईपर्यंत आपण या सोयाबीन मधलं हे पाणी आहे ते पिळून घ्यायचं आहे। हलक्या हाताने यामधलं पाणी आपण हे सगळं काढून घेणार आहोत। आपण हा पुलाव कुकर मध्ये बनवत आहोत, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही। आता इथे तेल छान गरम झाल्यानंतर जिरे घालायचे आहेत। त्यानंतर खडे मसाले इथे घालायचे आहेत। त्यामध्ये स्टार फूल, लवंग, त्यानंतर मिरे आणि तेजपत्ता हे घालून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या आहेत, त्यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत, म्हणजे त्याला काप करून घेतलेला आहे, ते सुद्धा इथे आपण घालून घ्यायचे आहे। त्यानंतर 2 मोठे उभे चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहेत। तुम्ही कांदा तुमच्या आवडीप्रमाणे कसाही चिरून यामध्ये घालू शकता। आता कांदा छान परतून घ्यायचा आहे। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। इथे आता आपण टोमॅटो जे आहेत, एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो घालून घेतलेला आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे आणि इथे आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा घालून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे टोमॅटो शिजले जातील। हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक प्रोत्साहन देणारा असतो। यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊयात। त्यासाठी इथे आपण हळद पावडर घातलेली आहे, धना जिरा पावडर घातलेली आहे, सोबत इथे आपण मिरची पावडर थोडीशी घातलेली आहे, म्हणजे याला छान कलर येईल। त्यासोबत इथे गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि आपल्या घरच्या साठवणुकीतला जो मसाला असतो म्हणजे चटणी, ती सुद्धा इथे घालून घ्यायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय आणि याला छान मिक्स करून घ्यायचंय। एक साधारण 2 मिनिट आपण याला परतून घ्यायचंय। आता इथे आपण जे सोया चंक्स आहेत, जे पिळून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालून घ्यायचे आणि याला छान मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही तुमच्या मुलांच्या जेवणासाठी सोया पुलाव बनवू शकता। तो खायला चविष्ट आहे आणि बनवायला खूप सोपा आहे आणि शिवाय खूप कमी वेळामध्ये हा बनतो। तर इथे आपण बासमती तांदूळ आहे तो 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि त्यामधलं पाणी काढून घेऊन आपण इथे हे घालून घ्यायचंय, ह्याला मिक्स करून घ्यायचंय। असं पाण्यामध्ये आपण भिजत ठेवल्यानंतर हा तांदूळ मस्त असा फुलतो। तर साधारण 2 ते 3 मिनिटं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला इथे घालायचंय पाणी। साधारण 2 ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे। जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर भात खूप गिचका होतो। तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचंय। सोयाबीन मध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात, त्यामुळे चवीसोबत आरोग्याचाही डोस आपल्याला यामध्ये मिळतो। सोयाबीन पुलाव ही एक अशी डिश आहे, तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये कधीही बनवू शकता। आता यामध्ये साजूक तूप घालून हे कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि साधारण 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला या करून घ्यायच्या आहेत। मी इथे 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या मुलांसाठी हेल्दी सोया पुलावची ही रेसिपी जरूर करून पहा आणि ही तुमच्या मुलाला नक्की आवडेल, शिवाय ती पौष्टिक देखील आहे। कुकर थोडासा थंड झाल्यानंतर आपण इथे झाकण काढून घेतलेले आहे आणि गरमागरम असा हा झटकीपट होणारा सोया पुलाव खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही याचा आस्वाद रायत्यासोबत घेऊ शकता। रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।